जय जय रघुवीर समर्थ. मागच्या गुरुवारचा श्लोक होता. बहुता परिहेची हाता धरावे, रघुनायका आपदेसे करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवे वस्ती कीजे. आता आजच्या गुरुवारचा श्लोक आहे. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपले हित तुवा करावे, रघुनायका विण बोलो नको हो, मना सदा मानसी तो निजध्यास राहो. समर्थ मनाला समजवतात. या पद्धतीने त्या पद्धतीने जसं जमेल तसं समजावून सांगायचा प्रयत्न करतात. आपण जेव्हा मुलाला सांगतो ना, लहान मुलाला समजावून सांगता आपण म्हणतो, बाबा अभ्यास कर, शिक, शहाणा हो, इकडे तिकडे लक्ष देऊ नकोस, चुकीच्या सवयी लावून घेऊ नकोस, मित्रांचे दुर्गुण उचलू नकोस, उगीच वेळ वाया घालवू नकोस, सगळं आपण सांगत असतो. आणि सरतेवटी सांगताना आपण म्हणतो, शेवटी काय म्हणतो आपण, हे बघ बाबा, तुला सांगायचं काम आम्ही केलं, शेवटी करायचं काम तुझं आहे. आम्ही सांगायचं काम केलं, पण करायचं काम तुझं आहे. जर हे सगळं तू केलंस तर मोठा होशील, नावलौकिक मिळवशील, लोकांच्या आदराला पात्र होशील, लोक तुझं नाव घेतील. आणि समजा हे तू केलं नाही तर काय होईल, खाली हॉटेल आहे ना, तिकडे फडका मारायला राहशील, आणखीन काय होणार. किंवा सांगता आपण आणखीन प्रेमाने समजा सांगितलं तर काय सांगू, की बाबा आता तुझा आमचा मुलगा म्हणून ओळखतात, तुझा आमचा मुलगा म्हणून ओळखतात, की आमची मुलगी म्हणून ओळखतात. असं कर, मग असं काम कर, असं मोठं व्हा, की लोकांनी आम्हाला तुझ्या आईवडील म्हणून ओळखलं पाहिजे. आज आमचा मुलगा किंवा आमची मुलगी म्हणून ओळखतात तुझा, तुम्ही असं मोठं होण्याची गरज आहे की उद्या लोकांनी ते ना ह्यांचे आई वडील बरं का असं म्हणून ओळखलं पाहिजे, तुमच्या नावाने आम्हाला ओळखलं पाहिजे, असं आपण सांगतो. ऐकलंस तर तुझं भलं आहे, नाही ऐकलं तर तुझं नुकसान आहे. हे आपण सांगतो, तसं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, आता काय बाबा, मना सज्जना एक जीवित आहे. बाबा हे मना, आता एक पक्क मनात धर बाबा, काय, जनी आपले हित तुवा करावे. ह्या जगात येऊन आता तुझंही तूच करायचं आहे, दुसरा कोणी करणार नाही. सांगायचं काम मी करतोय, काय करायला पाहिजे ही तोडण्यासाठी, कसं वागावं, काय बोलावं, काय करावं, हे सगळं मी सांगतो. पण शेवटी हे करणं न करणं तुझ्या हातात आहे. तू जर केलं तर तुझंही होणार आहे. तेव्हा लक्षात ठेव, तुझंही तूच करायचं आहे, तुझंही दुसरा कोणी करू शकत नाही. आपण काय करू शकतो, एखादा माणूस म्हणाला मी जेवणार नाही, आपण काय करू, आपण ताट समोर ठेवू. तो म्हणाला नाही पण मी नाही कालवणार, आपण कालवू. तो म्हणाला मी नाही पण मी नाही खाणार, आपण घास तोंडापर्यंत नेऊ. तो म्हणाला मी घास घेणार, नाक दाबून तोंडात कोंबू म्हणतो, म्हणे मी गिळणार नाही तर काय करणार, ते तर आपल्या हातात नाही. तो म्हणाला मी गिळणारच नाही, तोंडात कोंबू म्हणून मी गिळणार नाही, काय करणार आपण. शेवटी बाकीच्या सगळ्या कितीतरी गोष्टी केल्या तरी ज्याने ते प्रत्यक्षात आणायचंय त्याच्यावर तर सगळं अवलंबून आहे, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. शाळेमध्ये वर्गामध्ये सगळे विद्यार्थी असतात, वर्गामध्ये 50, 55, 60, हल्ली तर भरपूरच विद्यार्थी असतात, हल्ली तर भरपूरच विद्यार्थी असतात शाळेत जास्त. म्हणून काय झालं, म्हणून क्लासेस सुरू झाले. का तर प्रत्यक्ष डायरेक्ट लक्ष ठेवण्याकरता. म्हणून म्हणजे कसं की शाळेमध्ये 50-50 विद्यार्थी असतात, त्यामुळे लक्ष दिलं जात नाही विद्यार्थ्यांकडे, म्हणून खास लक्ष देण्याकरता म्हणून क्लासेस सुरू झाले. आणि शेवटी परिस्थिती अशी, त्या क्लासेसची पण शाळा झाली, अशी अवस्था आहे. शाळेमध्ये वर्गात 50 असते तर क्लासेसमध्ये वर्गात 60 विद्यार्थी असतात, अशी परिस्थिती. तर परिस्थिती अशी की हे सगळं कशा करता, हे सगळं कशा करतात. तर वर्गामध्ये जे सगळे विद्यार्थी असतात, 50 विद्यार्थी असतात, शिकवणारे शिक्षक तेच शिकवतात ना, शिकवणारे शिक्षक तेच शिकवतात. ते काय असं नाही की पहिल्या मुलांना काहीतरी एक निराळे शिकवतात, दुसरं काहीतरी शिकवतात, तिसऱ्या काहीतरी, तसं नाही होत. पण तरी एकाला 90% मार्क मिळतात, दुसऱ्याला 80% मार्क मिळतात, तिसऱ्याला 70% मार्क मिळतात, स्वतःला पास होतो. असं का होतं, त्याला कारण असं आहे, देणारा देतो तो सगळ्यांना समान देतो, देणारा देतो तो सगळ्यांना समान देतो, पण घेणाऱ्याच्या ताकदीवरती अवलंबून आहे ना. घेणाऱ्याने घेतो तर ठीक, 90% मार्क मिळवणारा मुलगा काय करत असतो, तो शिक्षकांकडे लक्ष देत असतो, तो काय शिकवतो त्याच्याकडे लक्ष असतं.
नापास होण्याची परिस्थिती अशी असते की तो स्वतःही अभ्यास करत नाही, दुसऱ्याला करू देत नाही, शेजाऱ्याशी गप्पा मारत बसतो, शेजारच्याशी गप्पा मारत बसतो, त्यामुळे स्वतःही नुकसान करतो, दुसऱ्याही नुकसान करतो. तर आपल्याला जर चांगलं विद्यार्थी व्हायचं असेल, आपल्याला चांगलं विद्यार्थी व्हायचं असेल, चांगले गुण आपल्याला घेतले पाहिजेत. चांगले गुण घेतले चांगले विद्यार्थी होणार, नाही गुण घेतले तर काय होणार, रिपीटर होणार, दुसरं काय होणार. तर इथं हीच परिस्थिती आहे. समर्थ रामदास स्वामी हे सांगतात रिपीटर होऊ नको, कारण शाळेत रिपीटरचं एकच वर्ष फुकट जातं, शाळेच्या रिपीटरला एकच वर्ष फुकट जातं, इथल्या रिपीटरचं आयुष्य फुकट जातं. शाळेच्या रिपीटरला एक वर्ष फुकट जातो, 7वीत 8वीत जायचं असं झाला नापास, एक वर्षापासून पुढच्या वर्षी 8वीत जाईल. पण इथला रिपीटर जो असतो ना अध्यात्माचा, त्याचं आयुष्य फुकट जातं. हे आयुष्य कधी पुढचं आयुष्य, मध्ये काही नाही. तर आयुष्य फुकट घालवायचं का, याचा पहिल्यांदा विचार कर. म्हणून ते मनाला सांगतात बाबा रे तुझं हित तू करायचं, दुसरं कोण करणार नाही तुझं हित. जे तुझ्या अवतीभोवती लोक आहेत ना, जे तुझ्या अवतीभोवती लोक आहेत ते सगळे दिव्या घेतलेच आहेत. ते सांगतात सगळे दिव्या घेतलेच आहेत. म्हणजे माणसाने प्रेम करायचं नाही का, म्हणजे माणसाने घर वसवायचं नाही का, करायचं. कोणालाही ऐकलं तर असं वाटेल की समर्थ म्हणतात बाबा कोणाचं काही बघू नको, फक्त स्वतःच बघ, असं नाहीये. ते म्हणतात तुझं हित कर. तुझं हित कर म्हणजे काय, तुझी कर्तव्य कर्म करता करता तुझं हित कर. तुझी कर्तव्य कर्म करता करता तुझं हित कर. तुझं कर्तव्य कर्म सोडून हित होऊ शकणार नाही. कर्तव्य कर्म सोडून हित होऊ शकणार नाही. म्हणून मागच्या वेळेस मी सांगितलं की एखादा माणूस म्हणाला मी राष्ट्राकरता सगळं सोडतो, त्याच्यावर लक्ष ठेवा खरंच राष्ट्राकरता सोडतोय का. नाहीतर कामचुकार माणसं असतात ना, ती मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात. हे काम नको म्हणून म्हणायचं मी राष्ट्राकरता करतो, राष्ट्र राहायचं बाजूला काम आहे राहायचं बाजूला, तसं नाही उपयोगाचं. आपण जेव्हा एखादी गोष्ट म्हणतो की मी ही गोष्ट मी ऍक्सेप्ट का केली नाही, कारण ह्याच्यापेक्षा मला मोठी सेवा करायची आहे. चीनच्या युद्धाच्या वेळेला कितीतरी तरुण युद्ध सैन्यात भरती झाले, कितीतरी तरुण सैन्यात भरती झाले. त्या लोकांनी त्यांना विचारलं अरे बाबा तुझ्या घरादारी जबाबदार नाही का, सैन्यात कुठे जातोस, तुझे आई वडील नाहीत का, आई वडिलांची सेवा कर. तेव्हा त्या मुलांनी उत्तर दिलं की माझी मोठी आई मला बोलवते म्हणून ह्या आईकडे दुर्लक्ष करून मला तिकडे जावं लागतं, भारत माता बोलावते म्हणून माझ्या मातेकडे मला दुर्लक्ष करून तिकडे जावं लागतं, त्या हाकेला मला ओढ द्यावी लागते. क्रांतिकारकांनी पण असं उत्तर दिलं. क्रांतिकारकांना लोकांनी विचारलं की तुमचं घरदार नाही का, त्या क्रांतिकारकांनी उत्तर दिलं की ह्या देशाचं घर व्यवस्थित चालावं म्हणून आमच्या घराकडे आम्ही दुर्लक्ष केलं, ह्या देशाचं घरदार व्यवस्थित चालावं म्हणून आम्ही आमच्या घरादाराकडे दुर्लक्ष केलं. पण परिस्थिती अशी आहे की घरादाराकडे दुर्लक्ष आणि कामही काहीच करायचं नाही, असं नाही करून चालणं. त्या समर्थ हे असं म्हणत नाही की फक्त स्वतःपुरतं बघा, समर्थ असं म्हणत नाही की स्वार्थी व्हा. समर्थ असं म्हणतात स्वतःच हीच समजून घ्या. हीच समजणं म्हणजे स्वार्थी होणं नाही. आपण योग्य मार्गाने चाललो आहोत का, आपण कुठच्या मार्गाने चाललो आहोत, आपण काय करतो आहोत, ह्याच्यातून आपलं हित आहे का अनहित आहे. आपण पुन्हा रिपीटर तर होणार नाही ना. मागचा जन्म फुकट गेला, हाही जन्म फुकट जायचा, त्या पुढचाही जन्म फुकट जायचा, असे जन्मच फुकट जाणार असेल तर उपयोग काय, मग उपयोग काय. मग जनावरांमध्ये आपल्यात फरकच काय राहिला, आहार निद्रा भय मैथून हे सगळ्यात प्राण्यांना असतं, त्यात माणसामध्ये त्यांच्यात फरक काय राहिला. तर माणसाने त्यांच्यात काही फरक असेल तर तो हा महत्वाचा आहे की तो आत्मोन्नतीचा विचार करत नाही. प्राणी जनावर आत्मोन्नतीचा विचार करत नाही, माणूस आत्मोन्नतीचा विचार करतो. जनावर मोक्षाचा विचार करत नाही, माणूस मोक्षाचा विचार करतो. आणि ही जी विचार करण्याची ताकद माणसामध्ये आहे, त्याच्यामुळे तो मोक्षाला जाऊ शकतो किंवा तो स्वतःला मुक्त करू शकतो. हे मुक्त होणं, मोक्ष मिळवणं हे आयुष्याचं सगळ्यात मोठं असणारी इति कर्तव्यता आहे. ती इति कर्तव्यता करण्याचा आपण विचार करतो आहोत का, याच्याकरता म्हणून सारी धडपड आहे. कारण कोणाला संसार करा म्हणून सांगायची गरज नाही, कोणाला संसार करा म्हणून सांगायची गरज नाही. वेळ आली की आपण म्हणून संसाराला लागतोच. 9-10 वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला जर म्हणतो ना बघ बरं अजून काही वर्षांचं लग्न होणार बरं का, किती पोरं म्हणतात हे मी लग्न करणारच नाही. पण वयात आली मुलं किती म्हणतात लग्न केव्हा करता आमचं, म्हणून आई बाबांना विचारायला सुरुवात करतात. कारण काय असतं की ठराविक वय आलं ना की त्या गोष्टीची गरज असते, त्याच्या अगोदर त्या गोष्टी गरज नसते. आणि त्या गोष्टी करा म्हणून सांगावं लागत नाही, माणूस आपोआप करतो. हे जन्मजात गोष्टी होत्या, काही विशेष नाही. शिकणं स्पष्ट हे रुटीन आहे. केजी मध्ये जाणं, केजीतून शाळेत जाणं, शाळेतून शिकून बाहेर पडणं, नोकरी हुडकणं, नोकरीसाठी वणवण फिरणं, 2 पैसे मिळवणं, घर चालवणं, लग्न करणं, मुलं बाळ होणं, या सगळ्या रुटीन गोष्टी आहेत. एखाद्याला आपण सांगितलं ना नको करू बरं का लग्न, तो काय थांबणार थोडंच. आणि एखाद्याला सांगितलं आपण नोकरी करू नकोस, तो थांबणार नोकरी आल्यानंतर नाही थांबणार.
किंवा एखाद्या आपण म्हणतो शाळेत जाऊ नकोस, तो थांबणार शाळेत जायचं नाही, त्याला माहिती आहे आयुष्यात पुढे शाळेत जायलाच पाहिजे, नोकरीच मिळणार नाही, पोटच भरता येणार नाही. या रुटीन गोष्टी आहेत. ह्या गोष्टी माणूस करणारच आहे, या गोष्टी सांगायची गरज नाहीये. जे ऊठ आंघोळ करे सांगायची गरज नाही, करणारच आहे माणूस. समर्थाला माहिती आहे की सांगितलं थांब तरी थांबणार नाही कोणी याच्यासाठी. पण परिस्थिती अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी माणूस करतो, पण आत्म्याचं हीच साधत नाही. ते मात्र सांगावं लागतं की बाबा रे तुझं हीच साध, हे सांगावं लागतं. म्हणून समर्थ परत परत सांगतात. जे तुम्ही करणार आहात त्यासाठी पुन्हा पुन्हा सांगायची गरजच नाहीये, पण जे तुम्ही करणार नाही पण जे आवश्यक आहे ते सांगण्याकरता गुरुची गरज असते. सद्गुरू कशा करता लागतो? सद्गुरू मला काय काय माणसं भेटतात आणि ते मला सांगतात काय माहितीये का, की मला गुरुनी सांगितलं खरं बोल, सरळ चाल, असं वागू नको, तसं वागू नको, बारीक सारी गोष्टी आपण जे सांग. मी त्यांना म्हणते एवढ्यासाठी सद्गुरूची गरज काय? सद्गुरूची गरज काय? अरे खरं बोल, खोटं बोलू नको, चोऱ्या करू नको, मारामाऱ्या करू नको, वाईट काही करू नको, बिडा फुंकू नको, हे सांगायला घरातली मोठी माणसं हेच सांगतात. घरातली जी वृद्ध लोक असतात ना, घरातली मोठी माणसं असतात, सिनियर जे असतात ना मेंबर घरातले, हे पोरांना हेच सांगत असतात. चांगलं वाग, प्रेमाने बोल, चांगलं संबंध ठेव, फसवू नकोस, खोटं बोलू नकोस, वाईट वागू नकोस, हेच सांगतात ना. हे तर घरामध्ये प्रत्येक घराघरात सांगितलं जातं. सद्गुरूजी ह्याच्या पलीकडच्यासाठी गरज आहे. हो, हे जग इतकं आडवं तिडवं आहे, इतकं विचित्र आहे, एकमेकाच्या संबंधामध्ये इतकं विचित्र वागणं आहे. आपण व्यवहारामध्ये बाहेर पडतो, व्यवहारात बाहेर पडताना खरं आणि खोट्याची रेषा इतकी धुसर असते की खरं केव्हा संपतं, खोटं केव्हा सुरू होतं, किंवा खोटं केव्हा संपतं, खरं केव्हा सुरू होतं हेच कळत नाही. इतकी विचित्र परिस्थिती. माणसं फसतात का त्यामुळे तर फसतात, माणसं फसतात का त्यामुळे तर फसतात. आपल्या समोर रावण येतो, तो रामाचं रूपच घेऊन येतो. आपल्यासमोर रावण जो येतो ना हल्लीच्या काळात, तो रामाचं रूपच घेऊन येतो. त्यामुळे परिस्थिती अशी असते, आपल्याला तो राम वाटतो, इथं तर गडबड होते. आपल्याला जे लोक जी येतात ना फसवणारी माणसं, ते इतकं खरं बोलल्यासारखं वाटतं की कधी कधी आपल्याला असं वाटतं हेच खरं बरं का, आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि फसतो. हा जो प्रकार आहे आयुष्यामध्ये, आपण काय करतो काय करत नाही हे समजून घेणं, योग्य अयोग्य समजून घेणं, माणसाला समजून घेणं आणि त्याच्यामध्ये बुद्धी स्थिर ठेवणं. आणि ह्या विचित्र प्रॉब्लेमॅटिक प्रश्नांनी भरलेल्या आयुष्यामध्ये आपली नौका पै तीराला योग्यरित्या कशी घेऊन जायची हे शिकवण्यासाठी सद्गुरूची गरज असते. बारीक सारी गोष्टी कोणीही शिकवतो. हे सगळ्यात महत्वाचं असतं की या जगातले हे सगळे प्रश्न चालू असताना याच्यातून योग्यरित्या कसं पार पडायचं, शेवटच्या टोकाला कसं जायचं, हे आयुष्य सोन्याचं कसं करायचं हे समजून घेण्याकरता सद्गुरूची गरज असते. पण होतं कसं की आपण बाकी सगळ्या गोष्टी करतो, पण सद्गुरूकडे आपलं लक्ष राहत नाही, त्यांनी सांगितलेल्या गोष्टीकडे आपलं लक्ष राहत नाही. ते सांगतात हे की तुम्ही आयुष्याचं भलं करा, तुम्ही तुमच्या जीवाचं हित करा, आत्म्याचं हित साधा, हे सांगण्याकरता म्हणून सद्गुरूंची गरज असते. आणि आत्महित साधण्याकरता म्हणून ते सांगतात की मना सज्जना एक जीवी धरावे. बाबा रे एक काम कर, काय कर तर तुझं हित तू साध. कारण का प्रत्येक जण आपापल्या स्वार्थासाठी आपल्या भोवती गोळा होतो. लक्षात ठेवा, आपण बघतो कित्येक वेळेला आपल्या अवतीभोवती जी माणसं असतात, आपण प्रेम वगैरे सगळं म्हणतो, पण समजा आपल्या अवतीभोवतीच्या माणसांमध्ये आपण बघतो की एखाद्या माणसाने आपला स्वार्थ नाही पुरा केला तर ताबडतोब दुसऱ्याची कुरकुर सुरू होते. ज्यांना आपण आपल्या प्रेमाची माणसं म्हणतो ना, ती सुद्धा कुरकुराला लागतात त्यांचे स्वार्थ पुरे झाले नाहीत तर. म्हणजे शेवटी माणूस येतो कशा करता एकत्र, तर एकमेकांचा काहीतरी उपयोग व्हावा, एकमेकांचा फायदा व्हावा, किंवा एकमेकांचा काहीतरी हित साधावं म्हणून एकत्र येतो. तर ह्या परिस्थितीमध्ये शेवटी प्रत्येक जण आपल्या भोवती गोळा होणारा, किंवा आपण ज्याच्याकडे जातो आपणही काही आपल्या इच्छा ठेवून जातो आणि समोरचाही आपल्याकडे येतो त्याची काहीतरी इच्छा घेऊन येतो. अशा परिस्थितीमध्ये ह्या इच्छांच्या देवाणघेवाणीमध्ये आत्महित मात्र बाजूला राहतं. आणि म्हणून ते सांगतात की बाबा रे तुझ्या आत्म्याचं हित साध, हे सगळं तू करशील, सगळी धावपळ चालू राहील, सगळं तू काय तुझ्या आत्मा घडेल, पण आत्महित घडणार नाही. आणि हे आत्महित घडवं नाही, त्या सगळं फुकट आहे. ज्याच्यासाठी तू आलास ते राहिलं बाजूला,
ज्याच्यासाठी तू आजास ते राहायचं बाजूला आणि नको ते मात्र करत बसलास. कित्येक माणसं विसराळू असतात, विसरबोळी असतात, विसराळू असतात. निघतात घरातनं, कुठेतरी एखाद्या ठिकाणी काहीतरी काम असतं म्हणून निघतात आणि तिथे गेल्यावर म्हणतात कशा करता मी अजून. काही काही माणसं विसरबोळी असतात, घरातनं निघतात काम ठरवून निघतात आणि त्या जागेवर जाऊन पोहोचले ना आणि त्यांना विचारलं कशा करता होता, खरंच कशा करता होता, काय आठवत नाही बुवा, अशी परिस्थिती असते. तशी आपली परिस्थिती आहे. आपण आलो कशा करताना आपण करतो काय याचा आपण विचार करायचा, आपल्याला लक्ष येतं की आपण थोडेसे विसरबोळीच आहोत. आणि म्हणून आपलं हित, आपलं आत्महित आपण साधायचं. ब्रह्मानंदांचा एक अभंग आहे, दो दिन का जग में मेरा सब चराचरी का खेला. दो दिन का जग में मेरा सब चराचरी का खेला. सुतनार मात पितु भाई कोई अंत सहायक नहीं. क्यों भरे पाप का ठेला सब चराचरी का खेला. यह नश्वर सब संसारा कर भजन हरि का प्यारा. ब्रह्मानंद कहे सुन चेजा सब चराचरी का खेला. हे केव्हा आलं केव्हा गेलं आयुष्य संपत कळत सुद्धा नाही. आपण म्हणतो ना कधी कधी काय हो लहान होता मूल केवढा मोठा आला, तो केवढा मोठा आला, तो केवढा म्हातारा झाला, हे सुद्धा कळत नाही. बघता बघता माणूस लहानाचा मोठा होतो, मोठ्याचा म्हातारा होतो आणि केव्हा संपून जातो. हे आयुष्य असं आहे की पटकन संपून जातं. आपण म्हणतो आयुष्य बुडबुडासारखं, बुडबुडासारखं कसं असेल काय, बुडबुडा असंच असतं. पण बुडबुडा कसा फुटला केव्हा फुटला कळत नाही ना, तसं आयुष्याचं असतं. रोज माणूस म्हणतो की आता मी करणार, उद्या मी करणार, परवा मी करणार, पटकन फुटून जातो केव्हा तरी अटॅक येतो, एका मिनिटात संपून जातो. तर ही परिस्थिती आहे आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा आपलं हीच साधण्याची गरज आहे. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी परत परत सांगतात, काय सांगतात की बाबा रे तुझा आत्महित साधून घे, हे सगळं होईल, बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील, पण तुझा आत्महित जर दूर राहिलं ते सगळं फुकट आहे. तू पैसा मिळवशील, सत्ता मिळवशील, संपत्ती मिळवशील, अधिकार मिळवशील, नावलौकिक मिळवशील, प्रतिष्ठा मिळवशील, पण हे सगळं तू इथे सोडून जाणार आहेस. आणि बरोबर जे तुझ्या बरोबर येणार आहे ते नामस्मरण येणार आहे, बरोबर येणार तुझी उपासना येणार आहे, बरोबर तुझी चिंतन येणार आहे, मनन येणार आहे. आणि हे जे तुझ्या बरोबर येणार आहे ते सोडून बाकीचं सगळं मात्र तू करतोयस, तेव्हा पहिल्यांदा ते कर. बाकी जबाबदाऱ्या पार पाडच, पण जबाबदाऱ्या पार पाडताना ह्याच्याकडेही लक्ष दे. आणि हे जर तू लक्ष दिलंस तर तुझं भलं. जय जय रघुवीर समर्थ.